पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात साथरोगांचा धोका वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली। गावोगाव जलस्रोतांची तपासणी, शुद्ध पाणी पुरवठा आणि क्लोरिनेशन बाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। पावसाळा सुरू झाल्यानंतर साथरोगाचा धोका वाढतो, हे लक्षात घेता अकोला जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सज्ज राहावी यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज एक महत्त्वपूर्ण ऑनलाईन बैठक घेतली। अकोट तालुक्यातील धामणा येथे पटकीचा उद्रेक झाल्यामुळे संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हाधिकारी यांनी जलस्रोतांच्या तपासणीसाठी 3 दिवसांची मुदत दिली आहे। गावोगावी जलवाहिनी व कुंपण नलिकांची त्वरित पाहणी करण्याचे निर्देश तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले। विशेषतः ज्या गावांमध्ये यापूर्वी साथरोगांचा अनुभव आहे तिथे तातडीने तपासण्या करण्याचे आदेश देण्यात आले। प्रत्येक ग्रामसेवक आणि जलसुरक्षा रक्षकांकडून जलस्रोत प्रदूषित नाही याचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले असून त्यात क्लोरिनेशन होत आहे की नाही, साठवणूक योग्य आहे का याचा तपशील असणे आवश्यक आहे। शुद्ध पाणी पुरवठा ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळ्यात नागरिकांनी पाणी उकळून प्यावे यासाठी जनजागृती करण्याचा आदेशही दिला। यंत्रणांनी वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास मोठा साथ टाळता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।